नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.3 सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय रिडक्शन मेथड. हे इक्वेशन्स आपल्याला रिडक्शन मेथडने सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण इन्व्हर्जन मेथडने इक्वेशन सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला रिडक्शन मेथडने सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण पाहिलेलं आहे दोन इक्वेशनपासून मॅट्रिक्स इक्वेशन कसं तयार करतात. त्याचप्रमाणे येथे पण आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आणि रिडक्शन मेथड अप्लाय करायची आहे. सोल्युशन येथे लिहिणार आपण दी मॅट्रिक्स इक्वेशन. या दोन इक्वेशनपासून आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. त्यासाठी आपण पाहिलेलं आहे, येथे लिहिणार दी मॅट्रिक्स इक्वेशन इज AX इक्वल टू बी. ए म्हणजे मॅट्रिक्स परंतु कोइफिशियंटचं. येथे कोइफिशियंट 2 आहे, येथे कोइफिशियंट वायला 1 आहे, बरोबर आहे. येथे एक्सचा कोइफिशियंट 3 आहे आणि येथे वायचा कोइफिशियंट 5 आहे. नंतर याला मल्टिप्लाय करणार आपण व्हेरिएबलचं मॅट्रिक्स. येथे व्हेरिएबल 2 आहेत, एक्स आणि वाय, आणि इक्वल टू कॉन्स्टंटचं मॅट्रिक्स. येथे कॉन्स्टंट 5 आणि येथे कॉन्स्टंट -3. म्हणजे हे काय आहे, दॅट इज AX इक्वल टू बी. याप्रमाणे आहे, बरोबर आहे. आपण इन्व्हर्जन मेथडमध्ये हे पाहिलेलं आहे. पहा, इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण हा एक्स सेपरेट केलेला आहे ए पासून. त्यावेळी आपण प्री मल्टिप्लाय केलेला आहे ए इन्व्हर्सने दोन्ही साईडला. येथे आपल्याला ती प्रोसेस नाही करायची, आपल्याला येथे रिड्यूस करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, पहा, हे मॅट्रिक्स आहे, हे कोइफिशियंटचं मॅट्रिक्स आहे. यामध्ये आपल्याला हा डायगोनल आहे, बरोबर आहे. तर हा एलिमेंट 0 आणायचा किंवा हा एलिमेंट 0 आणायचा. पहा, 2x2 ऑर्डर असेल, म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्सची ऑर्डर जर 2x2 असेल तर येथे आपण कोणताही एलिमेंट 0 आणला तरी चालेल. परंतु सहसा हा किंवा हा म्हणजे डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 आणला आपण तर हे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल, आणि डायगोनलच्या वरचा जर एलिमेंट आपण 0 आणला तर हे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल. आपल्याला हा किंवा हा एलिमेंट 0 आणायचा आहे. जे सोपं असेल ते करायचं. पहा, इथे 0 आणणं सोपं आहे. R1ला 5ने मल्टिप्लाय करू आणि R2 त्यामध्ये मायनस करू. आपण येथे लिहिणार आपण बाय, म्हणजे R1मध्ये चेंज करू. हा एलिमेंट 0 आणू किंवा हा एलिमेंट 0 आणायचा, दोन्हीपैकी एक प्रोसेस करायची. हा एलिमेंट 0 आणू आपण, म्हणजे हा एलिमेंट 0 आणला म्हणजे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल, बरोबर आहे. हे मॅट्रिक्स आपल्याला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. येथे 0 आणणं सोपं आहे, त्यामुळे आपण लोअर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट करू. याला R1ला चेंज करू, म्हणजे 5 टाइम्स R1 करू. R1ला 5ने मल्टिप्लाय करू, म्हणजे येथे 5 होतील आणि त्यामध्ये हे मायनस करू R2. म्हणजे काय होईल, येथे 0 येईल, बरोबर आहे. देअरफॉर R1मध्ये चेंज आहे, हे 5 टाइम्स करायचे आहेत, म्हणजे हे 10 होतील आणि त्यामध्ये मायनस करणार R2चा एलिमेंट 3, म्हणजे 10 - 3 येथे 7 येतील, बरोबर आहे. आणि हे 5 होतील, त्यामध्ये हे मायनस केले 5 तर येथे 0 येईल, याप्रमाणे. आणि R2 ॲज इट इज, R2मध्ये नो चेंज. हे XY. पहा, इकडे जी प्रोसेस केली आपण तीच प्रोसेस या साईडला पण करायची आहे. इक्वल टू, येथे फक्त आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन नाही. कारण इकडे 2 रो आहेत परंतु इकडे कॉलम एकच आहे, त्यामुळे इकडे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला अप्लाय करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला येथे रो ट्रान्सफॉर्मेशनच अप्लाय करायचं आहे. 5 टाइम्स R1चा एलिमेंट, हा फर्स्ट रो, हा सेकंड रो. 5 टाइम्स R1 म्हणजे 5, आणि 5 टाइम्स R1चा एलिमेंट 5 आणि R1चा एलिमेंट 5, आणि हे मायनस R2चा एलिमेंट -3. हे काय होईल, 25 होतील, मायनस प्लस होतील 3, म्हणजे हे 28 होतील, बरोबर आहे. येथे लिहिणार 28. पहा, फक्त R1मध्ये चेंज आहे, R2 ॲज इट इज, -3 ॲज इट इज. येथे 0 आलेला आहे. आता आपण हा मल्टिप्लिकेशन करू, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. देअरफॉर कसा करतात मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे आपल्याला माहिती आहे. हा रो घेणार तर हा कॉलम घेणार,
हे 7 इंटू एक्स 7x बरोबर आहे. 0 इंटू वाय हे प्लस 0 होतील, नाही लिहिले तरी चालेल. म्हणजे येथे काय झालेलं आहे, या इक्वेशनमधला येथे वाय रिड्यूस झालेला आहे बरोबर आहे. येथे वाय कॅन्सल होत आहे आणि 3x प्लस 5y. सेकंड रो घेतला तर हाच कॉलम पहा, सेकंड रो 3x आणि प्लस 5y. पहा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जर करता येत असेल तरच हे करता येईल. इक्वल टू इकडे 2 मॅट्रिक्स आहे, त्याचा मल्टिप्लिकेशन घेऊन एकच मॅट्रिक्स आलेला आहे, हे ॲज इट इज 28 - 3. कारण इकडे दुसरं मॅट्रिक्स नाही आहे मल्टिप्लिकेशन करायला आपल्याला, हे ॲज इट इज. पहा 7x प्लस 0 म्हणजे 7x होईल बरोबर आहे. आता आपण काय करू, हे प्लस 0 नाही लिहिला तरी चालेल कारण त्याची व्हॅल्यू 7xच येणार आहे. येथे लिहिणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस 7x इक्वल टू 28. 7x इक्वल टू 28 बरोबर आहे. हे याला इक्वल असेल आणि हे याला इक्वल असेल म्हणजे 3x अँड 2 इक्वेशन आपल्याला मिळत आहेत. 3x प्लस 5y इक्वल टू -3. 3x प्लस 5y इक्वल टू -3. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. एक्स इक्वल टू काय होईल 28/7 म्हणजे 4. आता ही व्हॅल्यू आलेली यामध्ये पुट करू. पुट x इक्वल टू 4 इन 3x प्लस 5y इक्वल टू -3. देअरफॉर 3 एक्सची व्हॅल्यू 4 प्लस 5y इक्वल टू -3 हे 12 होतील प्लस 5y इक्वल टू -3. देअरफॉर 5y इक्वल टू हे -3 हे -12 होतील. देअरफॉर 5y इक्वल टू -15. देअरफॉर y इक्वल टू 5 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे -3. एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू -3. येथे हा एलिमेंट 0 झाल्यामुळे येथे काय झालेलं आहे फक्त 7x. जर आपण हा एलिमेंट 0 केला तर येथे फक्त 5y इक्वल टू इकडला एखादा एलिमेंट येईल बरोबर आहे. जर आपण हा एलिमेंट 0 केला असता तर आधी आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली असती. हा एलिमेंट 0 केलेला आहे म्हणजे येथे वाय रिड्यूस झालेला आहे आणि एक्सची व्हॅल्यू आधी मिळालेली आहे. ती व्हॅल्यू नंतर आपण ह्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट केलेली आहे. त्यावरून आपल्याला एक्स आणि वाय या दोन्ही पण व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. देअरफॉर एक्स इक्वल टू 4 अँड वाय इक्वल टू -3. हे आहे सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. 2 इक्वेशन्स आहेत, रिडक्शन मेथडने आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सोल्युशन, आधी मॅट्रिक्स इक्वेशन तयार करू आपण. दी मॅट्रिक्स इक्वेशन इज AX इक्वल टू B. ए म्हणजे कोइफिशियंटचं मॅट्रिक्स. येथे एक्सला कोइफिशियंट 1, ला कोइफिशियंट 3, येथे एक्सला कोइफिशियंट 3 आणि येथे वायला कोइफिशियंट 5. पहा हे एक्सचे कोइफिशियंट आहेत पहिल्या इक्वेशनमधला आणि दुसऱ्या इक्वेशनमधला. हे वायचे कोइफिशियंट आहेत, पहिल्या इक्वेशनचा वायचा कोइफिशियंट आणि दुसऱ्या इक्वेशनचा वायचा कोइफिशियंट. हे झालं मॅट्रिक्स. आता व्हेरिएबलचं मॅट्रिक्स एक्स आणि वाय 2 टाईपचे व्हेरिएबल आहेत. इक्वल टू इकडे कॉन्स्टंटचं मॅट्रिक्स 2 आणि 4. पहा येथे 4 येथे 2 असं नका लिहू कारण आपण या सिक्वेन्समध्ये लिहिलेलं आहे. आता आपण काय करणार, हा डायगोनल आहे बरोबर आहे, हा डायगोनल आहे. हा एलिमेंट 0 आणू किंवा हा एलिमेंट 0 आणू, कोणताही एक एलिमेंट 0 आणायचा आपल्याला. पहा हा डायगोनल आहे, एक तर हा एलिमेंट 0 आणायचा आहे किंवा हा एलिमेंट 0 आणायचा आहे. हा जर एलिमेंट 0 आणला आपण तर आधी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि हा जर एलिमेंट 0 आणला तर आधी आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. जे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल आपल्याला ते करायचं आहे. पहा येथे 0 आणू आपण, याला 3 ने मल्टिप्लाय करू R1ला आणि यामध्ये आपण मायनस करू. बाय R2मध्ये चेंज करणार, येथे 0 आणायचं आहे म्हणजे आपण काय करणार R2मध्ये मायनस करू, R2मध्ये मायनस करणार 3 टाइम्स R1 बरोबर आहे. R2मध्ये चेंज आहे म्हणजे R2 सुरुवातीला येईल आणि त्यामध्ये मायनस करू आपण 3 टाइम्स R1 म्हणजे येथे 0 होईल. देअरफॉर R2मध्ये चेंज आहे R1 ॲज इट इज. हे
3 आणि -3 म्हणजे हे ते 0 येईल, बरोबर आहे. R2चा एलिमेंट 5 -3 टाइम्स आणि हा एलिमेंट आहे 3 म्हणजे 5 - 9 होईल, म्हणजे हे येतील -4, येथे येईल -4. हे एक्स वाय ॲज इट इज. पहा इथे R1 R2 असं कॅल्क्युलेशन नाही करायचं व्हेरिएबलमध्ये, फक्त या मॅट्रिक्समध्ये आणि कॉन्स्टंटच्या मॅट्रिक्समध्ये करायचं आहे. पहा R2मध्ये चेंज आहे, R1चा एलिमेंट ॲज इट इज. हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे, एकच एलिमेंट आहे या रोमध्ये, बरोबर आहे. आणि या रोमध्ये पण एकच एलिमेंट आहे. R2मध्ये चेंज आहे म्हणजे R1 ॲज इट इज. R2मध्ये काय करायचं आपल्याला, R2चा एलिमेंट 4 यातून मायनस करणार 3 टाइम्स R1चा एलिमेंट 2. 4 - 6 म्हणजे हे येतील -2, येथे येईल -2. याप्रमाणे येथे जी प्रोसेस केली आपण तीच प्रोसेस इकडे करायची आहे. हे ॲज इट इज. 0 आणल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि नंतर इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेसने ही 2 इक्वेशन तयार करायची आहेत. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, हा रो आणि हा कॉलम म्हणजे हे x होतील आणि हे 3y होतील, बरोबर आहे. हे 0 × x म्हणजे 0च होईल आणि हे -4y होतील. हा 0 लिहिण्याची गरज नाही, बरोबर आहे, फक्त याची व्हॅल्यू -4y असं लिहिता येईल आपल्याला. इक्वल टू हे ॲज इट इज. आता इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, 2 मॅट्रिक्स आपण इक्वल दाखवलेला आहे म्हणजे येथे x आपला रिड्यूस झालेला आहे, बरोबर आहे. यावरून y ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला आणि y ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू आपण, आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. पहा इन्व्हर्जन मेथड आणि ही मेथड, फक्त फरक लक्षात ठेवा. इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण एक्सला सेपरेट करतो ए इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय करून आणि त्यावरून आपण व्हॅल्यू काढतो आणि इन्व्हर्स फाइंड आउट करतो. त्यामध्ये इथे इन्व्हर्स फाइंड आउट करायची गरज नाही आहे. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x + 3y = 2, बरोबर आहे. x + 3y = 2 हे एक इक्वेशन मिळेल आणि -4y = -2 अँड -4y = -2. पहा इथे 2 व्हेरिएबल आहेत, येथे एकच व्हेरिएबल आहे म्हणजे यावरून y ची व्हॅल्यू काढता येईल. y = हे -2 हे -4 डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर y = काय होईल, मायनस कॅन्सल होईल, 2 ने डिवाइड करू, हे 1/2. y ची व्हॅल्यू 1/2, बरोबर आहे. ही व्हॅल्यू येथे पुट करू आपण, ही व्हॅल्यू या इक्वेशनला पुट करू. पुट y = हाफ इन x + 3y = 2. देअरफॉर x + 3 y ची व्हॅल्यू 1/2 = 2. देअरफॉर x प्लस हे 3/2 आहेत, बरोबर आहे, = 2. हे 3/2 प्लसमध्ये आहेत, या साईडला मायनसमध्ये जातील. x = 2 हे -3/2. 3/2 ॲज इट इज इकडे मायनसमध्ये जातील. देअरफॉर x = क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 - 3/2. देअरफॉर x = 4 - 3 1/2 म्हणजे x = 1/2. पहा y ची व्हॅल्यू 1/2, x ची व्हॅल्यू 1/2. हे आपलं सोल्युशन आहे. x आणि y चे व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. देअरफॉर x = हाफ अँड y = हाफ. हे झालं आपलं सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन. सोल्युशन. दी मॅट्रिक्स इक्वेशन इज. आधी मॅट्रिक्स इक्वेशन तयार करायचं आपल्याला. दी मॅट्रिक्स इक्वेशन इज AX = B. ए म्हणजे कोइफिशियंटचं मॅट्रिक्स, येथे 3 आहे, येथे -1 आहे, 3 आणि -1, बरोबर आहे. येथे कोइफिशियंट 4 आणि +1 आहेत, 4 आणि 1. नंतर येथे व्हेरिएबल x आणि y 2 टाईपचे व्हेरिएबल आहेत. = B. B म्हणजे कॉन्स्टंट 1 आणि 6. हे दोन्ही पण कॉलम मॅट्रिक्स असतात, यामध्ये एकच कॉलम असतो. व्हेरिएबलचा एक कॉलम आणि इकडे कॉन्स्टंटचा एकच कॉलम. इकडे मॅट्रिक्स आहे, 2x2 असेल किंवा 3x3 असेल. 3 व्हेरिएबल असतील तर 3x3 असेल आणि 2 व्हेरिएबल असेल तर 2x2 ऑर्डर असणार आहे या मॅट्रिक्सची. हा डायगोनल आहे,
एक लक्षात ठेवा, एकतर डायगोनलच्या खालचा करायचा आहे किंवा वरचा करायचा आहे. जे कॅल्क्युलेशनला सोपं असेल ते करा. येथे 4 आहे, येथे 3 आहे. यापेक्षा हे सोपं आहे. दोघांची ॲडिशन घेतली की येथे 0 येऊन जाईल. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन घेतली येथे 0 आणता येईल आपल्याला. हा एलिमेंट 0 करू आपण. हा एलिमेंट 0 करायचा आपल्याला. बाय म्हणजे R1मध्ये चेंज करायचा आहे. म्हणजे R1चा एलिमेंट यामध्ये येथे मायनस असल्यामुळे R2चा एलिमेंट प्लस करू. बरोबर आहे. मायनस आणि प्लस म्हणजे हे 0 होऊन जाईल. R1मध्ये चेंज आहे. R1मध्ये R2 प्लस करायचा आहे. 3 + 4 म्हणजे 7 होईल. या दोघांची ॲडिशन केली येथे 0 येईल. हा एलिमेंट 0 आलेला आहे. आता येथे R2 ॲज इट इज, फक्त R1मध्ये चेंज केलेला आहे. एक्स आणि वाय ॲज इट इज इक्वल टू, इकडे हीच प्रोसेस. R1चा एलिमेंट 1, त्यामध्ये R2 प्लस करणार. 1 + 6 म्हणजे 7 होईल. आणि R2चा एलिमेंट ॲज इट इज. R2मध्ये नो चेंज. आता येथे 0 आणल्यानंतर आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 7x प्लस करणार. हे रो वाईज आणि हे कॉलम वाईज आपल्याला मल्टिप्लिकेशन करून प्लस करायचं आहे. 7x आणि +0y. +0y लिहिण्याची गरज नाही, म्हणजे +0च होईल. +0 पण लिहिण्याची गरज नाही, फक्त 7x. कारण हा एलिमेंट 0 होत आहे म्हणजे y 0 होत आहे. बरोबर आहे. म्हणजे 7x. आता हा रो 4x + y. 4x + y याप्रमाणे. मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर एकच मॅट्रिक्स येणार आहे. इथे पुन्हा x आणि y येणार नाही. इक्वल टू, इकडे हे ॲज इट इज 7 आणि 6. फक्त आपण इकडे मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे त्यामुळे हे मॅट्रिक्स ॲज इट इज. मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस पुढे लिहिणार. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे हा एलिमेंट इक्वल असेल, हा एलिमेंट इक्वल असेल. बरोबर आहे. 7x = 7. देअरफॉर 7x = 7 अँड 4x + y = 6. 4x + y = 6. यावरून x मिळेल आपल्याला. x = 7/7 1. एक्सची व्हॅल्यू काढली ती या इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर 4 किंवा असं लिहा पुढे, पुट x = 1 इन 4x + y = 6. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 1 पुट करायची. 4 1 + y = 6. देअरफॉर y = हे 4 होतील, त्या साईडला गेले तर -4 होतील. देअरफॉर y = 2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 1 अँड वायची व्हॅल्यू 2. हे आहे आपलं सोल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ सब क्वेश्चन सोल्युशन. दोन इक्वेशन्स आहेत ते आपल्याला रिडक्शन मेथडने सॉल्व करायचे आहेत. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. आधी आपण काय करणार? मॅट्रिक्स इक्वेशन तयार करणार. दी मॅट्रिक्स इक्वेशन येथे लिहिणार. दी मॅट्रिक्स इक्वेशन इज. मॅट्रिक्स इक्वेशन कसं तयार होईल? एक मॅट्रिक्स कोइफिशियंट 5 आणि 2 आहेत. एक्सचा कोइफिशियंट 5, वायचा कोइफिशियंट 2. येथे एक्सचा कोइफिशियंट 7 आणि वायचा कोइफिशियंट 3. व्हेरिएबल 2 टाईपचे आहेत, एक्स आणि वाय. इक्वल टू कॉन्स्टंट 4 आणि 5 आहेत. 4 आणि 5. बरोबर आहे. येथे लिहिणार दॅट इज AX = B. या टाईपमध्ये आहे. बरोबर आहे. ए म्हणजे कोइफिशियंटचं मॅट्रिक्स, एक्स म्हणजे व्हेरिएबलचं मॅट्रिक्स आणि बी म्हणजे कॉन्स्टंटचं मॅट्रिक्स. आता आपण काय करणार? हा डायगोनल आहे. एकतर हा एलिमेंट 0 आणायचा आहे किंवा हा एलिमेंट 0 आणायचा आहे. कोणताही एक, खालचा किंवा वरचा, जे सोपं असेल कॅल्क्युलेशनला तो एलिमेंट 0 आणायचा आहे. 7 आणि 5 आहेत. हे सोपं आहे. येथे 0 आणू आपण. बाय म्हणजे R1ला चेंज करू. येथे 3 आहेत, येथे 2 आहेत. येथे 3ने मल्टिप्लाय करू आपण, येथे 2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे दोन्ही ठिकाणी 6 होईल आणि त्याची आपण सबट्रॅक्शन घेऊ. 3 × R1
R1ला 3ने मल्टिप्लाय करू आणि त्यामध्ये मायनस करू आपण 2 टाइम्स R2 असं करता येईल आपल्याला. 3 टाइम्स R1 मायनस 2 टाइम्स R2. 3 टाइम्स R1 म्हणजे 6 होतील, 2 टाइम्स R2 2 टाइम्स म्हणजे हे 6 होतील आणि सबट्रॅक्शन 6 - 6 0 होईल. बरोबर आहे. देअरफोर R1मध्ये चेंज आहे. R1ला आता चेंज करायचं आहे. R1मध्ये काय करणार, R1चा एलिमेंट त्यामध्ये 3 टाइम्स म्हणजे 5 आहेत, 3 टाइम्स म्हणजे 15 होतील आणि त्यामध्ये मायनस करणार आपण 2 टाइम्स. R2चा एलिमेंट 7 आहे म्हणजे 15 - 14 म्हणजे हे 1 येईल. बरोबर आहे. येथे 1 येईल. हे 6 होतील -6 म्हणजे इथे 0 येईल याप्रमाणे. आणि R2 ॲज इट इज. R2मध्ये नो चेंज. XY ॲज इट इज इक्वल टू इथे पण तीच प्रोसेस करायची आहे. 3 टाइम्स R1ला 3 टाइम्स, हा R1 आहे, हा R2 आहे. 3 टाइम्स R1 म्हणजे हे 12 होतील. 4 × 3 म्हणजे 12. त्यामध्ये मायनस करणार 2 टाइम्स R2. हे 2 टाइम्स केले तर हे 10 होतील म्हणजे 12 - 10 म्हणजे इथे 2 येतील. R1मध्ये चेंज केला आपण, येथे 2 येतील. बरोबर आहे. R2 ॲज इट इज. R2चा एलिमेंट 5 याप्रमाणे. 0 आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन याप्रमाणे. येथे आता 0y म्हणजे हा y रिड्यूस होऊन जाईल, फक्त x राहील. बरोबर आहे. 1 × x म्हणजे x आणि प्लस 0y म्हणजे फक्त x राहील येथे. आणि येथे काय राहील, सेकंड रो हाच कॉलम 7x + 3y. 7x + 3y हे x होईल आणि प्लस 0 × y प्लस 0 लिहिण्याची गरज नाही, असं लिहू शकतो आपण. आणि इक्वल टू मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर पुन्हा XYचा कॉलम करायची गरज नाही, कारण ते व्हेरिएबल आतमध्ये आलेले आहेत. आता 2 5 ॲज इट इज. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. पुढे लिहिणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. येथे y कॅन्सल झालेला आहे की लगेच आपण बाय इक्वॅलिटी, y किंवा x कॅन्सल होत असेल, रिड्यूस होत असेल, त्यावेळी आपण बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. आता इक्वल दाखवायचं आपल्याला. एक्सला इक्वल 2 आहेत अँड 7x + 3y = 5. 7x + 3y = 5 ही व्हॅल्यू आलेली आहे. बरोबर आहे. पुट x = 2. आता ही व्हॅल्यू येथे पुट करू. पुट x = 2 इन 7x + 3y = 5. देअरफॉर 7 x ची व्हॅल्यू 2 पुट करू इंटू 2 + 3y = 5. हे 14 होतील प्लस 3y = 5. देअरफॉर 3y हे 14 त्या साईडला मायनस करू म्हणजे -14 होतील. 3y हे -9 होतील. देअरफॉर y = -9/3 म्हणजे -3. x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू -3. बरोबर आहे. ही एक व्हॅल्यू मिळेल आणि ही एक. देअरफॉर x = 2 अँड y = -3. हे आपलं सोल्युशन आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.